हॉटसीट या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत. राऊसाहेब, कोणत्याही नव्या पक्षाची आता महायुतीमध्ये गरज नाही असं आपण म्हणताय. त्याचबरोबर कुठेतरी आपण जर शिवसेनेच्या एकूणच पक्षाच्या आपण कार्यशैलीकडे पाहिलं, मध्यंतरी उद्धवजींनी म्हणलं की आता शिवसेनेमध्ये लोकशाही नको, परंतु लोकशाहीवर कधी बाळासाहेबांचा विश्वासच नव्हता. ते कायम शिवशाहीची भाषा करायचे. कुठेतरी उद्धवजी पक्ष संघटना चालवत असताना थोडंसं कमी जास्त त्या ठिकाणी होतंय असं नाही वाटत? कमी जास्त म्हणजे काय मला कळलं नाही. कमी जास्त आपण कोणत्या अर्थाने म्हणताय? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एक बुलंद नेते होते. प्रचंड वलय, प्रचंड ताकद त्यांच्या विचारात आणि त्यांच्या एकंदरीत कामाच्या पद्धतीमध्ये होती. प्रत्येकाला बाळासाहेब ठाकरे यांचं स्थान नाही घेता येणार. पण ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी ही संघटना, बाळासाहेबांची संघटना, त्याचा पसारा वाढवून आपल्या पकडीत ठेवलेली आहे, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. थोडे सौम्य आहेत उद्धवजी, सगळ्यांचं ऐकून घेतात. आम्ही म्हणतो तुम्ही जरा जास्तच ऐकून घेता, थोडं कठोर राहिला पाहिजे त्यांनी. पण असे भ्रम होते की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना अस्तित्वात राहणारच नाही. शिवसेनेमध्ये उभी फूट पडेल, शिवसेनेतून लोंढेच्या लोंढे बाहेर पडतील, अशा प्रकारचं एक वातावरण लोकांनी निर्माण केलं. पण काय झालं? शिवसेना आहे तशीच आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत मजबूतीनं पुढे चाललेली आहे आणि शिवसेनेच्या या गडाचा साधा एक कप्चासुद्धा उडाला नाही. इतकं मजबूत नेतृत्व असल्यावर तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत अशा प्रकारचं विधान करणं हे चुकीचं आहे. आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व पुढे निघलं बाळासाहेब यांच्या हयातीतच असताना. उद्धवजींचं नेतृत्व कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्रभर एक एस्टॅब्लिश होण्याच्या अगोदरच लगेच तिसऱ्या पिढीचं नेतृत्व पुढे. नाही, युवकांच्या संदर्भात या महाराष्ट्रात, देशामध्ये युवकांना राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आलेलं आहे. आणि या युवकांना युवकांच्या भाषेत संवाद साधणारा नेतृत्व म्हणून आम्ही आदित्य ठाकरे यांची जी पुढाकार ते घेत आहेत ते अत्यंत मोलाचे आणि त्यांना या महाराष्ट्रातल्या युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. शिवसेनाचे आरोप काँग्रेसवर नेहमी करायचे घराणेशाही. घराणेशाही नाही. आदित्य ठाकरे यांनी कुठलंही पद स्वीकारलेलं नाही. आदित्य ठाकरे संघटनात्मक काम करतायत, हा फरक आहे. राहुल गांधीप्रमाणे आदित्य ठाकरे हे निवडणुकीला उभे नाही आहेत किंवा पंतप्रधान पदाचे किंवा मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नाही आहेत. आदित्य ठाकरे हे आमच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना जास्तच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचं काम करतायत आणि अशा प्रकारचं काम करणं हा सगळ्यांचा हक्क आणि अधिकार आहे. रावसाहेब, मध्यंतरी नारायण राणे यांनी असं म्हटलं की गेला तो भूतकाळ होता, परंतु एका वृत्तवाहिनीत बोलताना त्यांनी सांगितलं की येऊ का मी शिवसेनेमध्ये, चालेल का, विचारा त्यांना फोन लावून, अशा पद्धतीचं. आधी का सोडून गेलात ते सांगा आणि बाळासाहेबांना त्यांच्या हयातीत तुम्ही इतक्या वेदना का दिल्यात ते आधी लोकांसमोर येऊन सांगा. आणि त्याबद्दल आपल्याला खंत आणि खेद आहे का ते लोकांसमोर येऊ द्या. अर्थात आज अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गेलेले शिवसेनेचे जे पुढारी आहेत तेव्हाचे, त्या सगळ्यांना आपल्या चुका कळून आलेल्या आहेत. ते सगळे अस्वस्थ आहेत, गुदमरलेले आहेत. कारण शिवसेनेसारखं वातावरण कुठल्याही पक्षात नाही. अर्थात त्यांच्याशिवाय शिवसेनेचं काहीच अडलं नाही. अडलं ते त्यांचं. तिकडे जाऊन ते अडगळीत पडले. आमच्याकडे वाघासारखे जगत होते, तिकडे त्यांना मांजरासारखं जगावं लागतं आहे सगळ्यांना आणि उठता बसता लाथा खाव्या लागत आहेत हायकमांडच्या. शिवसेनेमध्ये प्रत्येकाचा मान सन्मान होता, प्रत्येकाला मानाचं पान होतं. याची जाणीव झाल्यामुळे आणि ते ज्या ज्या पक्षात गेले सगळे लोक, ते पक्ष आता जनतेच्या मनातून उतरल्यामुळे आणि शिवसेनेची चढती कमान परत दिसत असल्यामुळे प्रत्येकाला शिवसेनेची आठवण येणं साहजिकच आहे. पण तशी तयारी असेल शिवसेनेची जर नारायण राणे किंवा इतर नेते? हा विषय आता संपलेला आहे. या विषयावरती मी मत व्यक्त करणं अत्यंत चुकीचे आहे. कोकणामध्ये आम्ही नारायण राणे यांच्या जो चिरंजीव आहेत खासदार, त्यांच्या विरुद्ध नेटाने इलेक्शन लढतो आहोत आणि यावेळेला कोकणमधला सिंधुदुर्गाचा खासदार शिवसेनेचा असेल हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे शिवसेना सोडून गेलेल्यांसाठी शिवसेनेचे दरवाजे बंद आहेत आता? शिवसेना सोडून गेलेले जे लोक होते त्यांनी जाताना ज्या प्रकारची वक्तव्य आणि विधानं केली होती उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेबांविषयी, हे शिवसेने कधी विसरू शकत नाही आणि महाराष्ट्र विसरू शकत नाही.
सर, मनोहर जोशी मध्यंतरी शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेतृत्व, अनेक त्या ठिकाणी प्रकरण झाले, मी त्याच्यावर बोलणार नाही, परंतु एक अडगळीत पडला गेला एवढा मोठा शिवसेनेचा नेता. अडगळीत शिवसेनेमध्ये अडगळीत कोणीच पडलेलं नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काम करत असतो. मनोहर जोशी ज्येष्ठ नेते आहेत. मनोहर जोशींनी या शिवसेनेच्या संघटनेत आणि जेव्हा जेव्हा शिवसेनेची सत्ता दिल्लीत, महाराष्ट्रात आणि मुंबई महानगरपालिकेत आली, त्या प्रत्येक वेळेला सर्वोच्च स्थानी मनोहर जोशींचीच नेमणूक झाली होती, विसरू नका आपण. त्याच्यामुळे कोणी अडगळीत पडलेलं नसतो. सत्तेचं पद नसणं म्हणजे अडगळीत जाणं असं नाही. काल परवा सर उद्धवजींची मातोश्रीवर पत्रकार परिषद झाली. विधान परिषदेचा फॉर्म काढून घेण्याचा शेवटचा दिवस होता. उद्धवजींना विश्वासात न घेता त्या ठिकाणी शिवसेना उमेदवारांना अर्ज पाठीमागे काढून घेतला. स्वतः उद्धवजींनाही त्याची कल्पना नव्हती. कुठेतरी पक्षप्रमुखांना अंधारात ठेवून निर्णय झाला. नाही, असे निर्णय अशा घटना अनेकदा दुर्दैवाने घडत असतात. त्याच्यावरती फार चर्चा करत बसण्यापेक्षा आमच्या दृष्टीने तो विषय संपवला आहे आणि ज्याने हे केलं आहे त्याच्या बाबतीमध्ये अत्यंत कठोर निर्णय आता घेतले जातील आजूबाजूकडे. त्याचबरोबर राऊसाहेब, तुमच्यावर वैयक्तिक काही पक्षांतर्गत सुद्धा नेते आरोप करतात आणि विरोध तर करतातच की संजय राऊत दिल्लीला गेले की त्या ठिकाणी पवारांना धरून असतात, महाराष्ट्रात आले की शिवसेनेची भूमिका मांडतात, अनेक वेळेला मराठी माणूस प्रधानमंत्री होत असेल तर पवारांना पाठिंबा, अशा पद्धतीचं मध्यंतरी बाळासाहेबांनी सुद्धा जुनं एकदा म्हटलं. बाळासाहेबांनी म्हटलेलं आहे, मी नाही म्हटलं. मी सदैव माझ्या प्रवासामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मांडत आलो. संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे हे एकजीव आहेत, एकजीव होते, एकजीव राहतील. जो विचार बाळासाहेबांचा तोच माझा. शरद पवारांच्या बाबतीत सुद्धा तीच भूमिका होती. पण शरद पवारांवरती जेवढे हल्ले सामनातून मी केले आहेत तेवढे जर कोणी केले असतील त्यांनी माझ्या समोरून सांगावं आणि मग माझ्यावरती आरोप करावेत. पण शरद पवार एक महत्त्वाचे राजकीय पक्षाचे पुढारी आहेत, देशाचे कृषी मंत्री आहेत. गेल्या 50 वर्षापासून ते राजकारणामध्ये आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा, शत्रूकडून सुद्धा अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात, त्या नक्कीच शिकल्या पाहिजेत. नुसतं आरोप करून चालत नाही. पण आता शेवटचा प्रश्न सर, की कुठं ना कुठं मध्यंतरीच्या काळात शिवसेना राष्ट्रवादीशी जवळीक सुद्धा आली होती. बाळासाहेबांचे जे थीम पार्क होते त्यावेळी सुद्धा त्या ठिकाणी शरद पवारांनी पाठिंबा दिला होता. आणि जर समजा मोदी लाट जरी असली तरी समजा जर एक विचित्र परिस्थिती समजा जर देशात निर्माण झाली आणि मराठी माणूस म्हणून शरद पवारांचं जर नाव पुढे त्या ठिकाणी आलं तर शिवसेनेची काय भूमिका असेल? हा पुढला विषय आहे आणि याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील आणि अशी विचित्र परिस्थिती उद्भवेल असं मला वाटत नाही. स्वतः अजित पवार काल म्हणाले आहेत की शरद पवार साहेब पंतप्रधान होण्याची शक्यता कमी आहे. त्याच्यामुळे आमचाही विषय त्याच्यावर चर्चा करण्याचे काही येत नाही आता. आणि महाराष्ट्रामध्ये सर विधानसभेमध्ये आपण रामदास आठवले किंवा इतर अनेक नेत्यांचे जर भाषणं जर पाहिली तर सातत्यानं त्यांच्या भाषणात येतो की गोपीनाथराव आपण दिल्लीला जाऊ, मंत्री हो, रामदास आठवले असं नेहमी म्हणतात आणि उद्धवजींच्या हाती महाराष्ट्र सोपू. खरोखर महाराष्ट्रात उद्धवजींनाच मुख्यमंत्री पदासाठी आमची भूमिका आहे शिवसेनेची, सगळ्या आमच्या महत्त्वाच्या लोकांची पक्षातल्या, की दिल्लीत मोदीजी आणि महाराष्ट्रात उद्धवजी, ही आमची घोषणा आहे. आणि महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्याची संपूर्णपणे ताकद उद्धवजींकडे आहे. त्यांनी अनेक वर्ष या सगळ्यांचा अभ्यास आणि व्यासंग त्यांचा फार दांडगा आहे. भाजपकडून मुंडेंचाही दावा असेल तर मुख्यमंत्री मुंडे आता खासदार होऊन दिल्लीत मंत्री होतील, त्यांना कृषी मंत्रीपद हवं आहे असं मी ऐकलं. शरद पवारांचं खातं ते घेणार आहेत मुंडे साहेब आमचे. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांचं कल्याण करायचं असेल तर गोपीनाथराव मुंडे यांनी याच्यात अशा प्रकारे भूमिका घेतली पाहिजे राष्ट्रीय स्तरावरची, असं या देशाची मागणी आहे. एकूणच आपण पाहू शकतो संजय राऊत यांनी एक नारा आजच्या या मुलाखतीमध्ये दिला की दिल्लीत मोदीचे आणि महाराष्ट्रात उद्धवचे. घवघवीत यश महायुतीला महाराष्ट्रामध्ये मिळेल. मोदी लाट तर महाराष्ट्रामध्ये आहेच, परंतु त्याचबरोबर शिवसेनेची एक मजबूत पक्ष संघटना त्या ठिकाणी आहे आणि म्हणून 40 जागा महायुतीला मिळतील असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.